आज आपण सारसनगर येथील जैन स्थानक तिथे राधे महिला गृह उद्योग आयोजित आनंद नगरी खरेदी महोत्सव या ठिकाणी आलो आहोत। इथे महिलांच्या सबलीकरणासाठी आणि महिला गृह उद्योग केंद्राच्या माध्यमातून इथे स्टॉल लागले आहेत विक्रीचे। तर इथे काही महिला भगिनी उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महिलांचं सबलीकरण होणं महत्वाचं आहे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे खूप योजना असतात, पण ज्या आपल्या वंचित घटकातल्या गोरगरीब घरातल्या महिला असतात, अशिक्षित महिला असतात, त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचत नाही। तर त्या महिलांच्या त्या ज्या योजना असतात त्या केवळ कागदावर न राहता महिलांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना हवं ते समजा बचत गटाच्या माध्यमातून असते किंवा इतर बरेच असे छोटे छोटे मायक्रो फंडिंग असतं ते उपलब्ध करून देऊन जर एक महिला सक्षम झाली आर्थिकदृष्ट्या तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो। त्या योजनांचा लाभ हा प्रत्यक्ष महिलांपर्यंत पोहोचावा असं मला वाटतं। आणि महिला सुरक्षितता हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर त्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा असतील, त्यानंतर हे जे स्ट्रीट लाईट जे असतात ते रेग्युलर चालू असले पाहिजे असं मला वाटतं। तर एकंदरीत म्हणजे ह्या तुमच्या सर्व म्हणजे नागरिक म्हणून ह्या मागणी आहेत। तर मग चर्चा कोणाची चालली या प्रभाग क्रमांक जो 14 प्रभाग क्रमांक आहे तुमचा, बरोबर? तर या प्रभाग क्रमांकामध्ये नेमकी चर्चा कोणाची आहे? बिनविरोधी भागानगरे साहेब तर निवडून आलेलेच आहेत। प्रकाशजी भागानगरे साहेब बिनविरोधी निवडून आलेले आहेत, कारण की त्यांचं कर्तृत्व बोलत आहे। तर असंच आम्हाला वाटतं गणेश भोसले साहेब, त्याच्यानंतर फुलसौंदर्य साहेब आणि संजयजी चोपडा हे पण घड्याळाचं चिन्ह घेऊन नक्कीच विजयी होणार। बस एवढं आम्ही बोलू इच्छितो। आता तुमच्या सर्व महिला भगिनींच्या तर महिला सबलीकरणा संदर्भातच्या मागणी किंवा जे काही जे प्रत्येक एक नागरिकाच्या मागणी असतात की रस्ते चांगले पाहिजे, पाणी वेळेवर आलं पाहिजे, तर हे सर्व अशी आश्वासनं जे काही इतर पक्ष आहेत ते पण तुम्हाला करत असतील, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मग ते करणार नाहीत का तुमच्या अपेक्षा पूर्ण? करतील ना, नक्कीच करतील, कारण वॉर्ड क्रमांक 14 मध्ये सगळेच उमेदवार चांगले आहेत। पण भागानगरे आमचे जे आहेत ते जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांना आम्हाला मागण्या कराव्याच लागल्या नाहीत। न मागण्या करता त्यांनी ह्या वॉर्डामध्ये खूप सुंदर कामं केलेली आहेत। त्यांच्याबरोबर त्यांची जी सगळी टीम आहे, संजय चोपडाजी आहेत, बाकी फुलसौंदर आहेत, गणेशजी भोसले आहेत, हे सगळे खूप न मागण्या करता या वॉर्डात कामं करणारे लोक आहेत। त्यामुळे आम्ही इतर कोणाचा विचारच केला। तशीच ही सर्व आमच्या हक्काची माणसं आहेत, म्हणजे त्यांच्या आमच्या एक फोन कॉलवर आमची कामं होतात। तर इव्हन आम्हाला ड्रेनेजचा प्रॉब्लेम आला किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आला तर आमच्या घरी लगेच टँकर येतं। मी 2 वर्ष झाली तर राहते ना, आम्हाला कोणत्याही गोष्टीचा कधी असं जाणवणार नाही की आम्ही खूप वाट पाहिली मग काम झालं, असं कधीच होत नाही। त्यांनी सकाळी फोन केला की दुपारपर्यंत सगळे कामं मार्गी लागतात। इतके म्हणजे मेंबर सगळ्यांकडे लक्ष देतात। आणि या सगळ्या गोष्टींना माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचं मार्गदर्शन आहे, यांची साथ आहे। त्याच्यामुळे नक्कीच आपलं अहिल्यानगर हे खूप सुंदर होणार आहे प्रत्येक वॉर्डात। आता जर पाहिलं आपण की गेल्या टर्म मध्ये प्रकाश भागानगरेच होते तुमच्या विभागात, बरोबर? तर मग त्यांनी काही कामं केली असतील आणि अजूनही काही कामे तुम्हाला अपेक्षित असतील, तर अशी कोणकोणती कामं आहेत की जी पूर्ण व्हायला पाहिजे? ज्या भागात राहते सुरभी हॉस्पिटलच्या तिकडे, तर तिथे वयोवृद्ध लोक राहतात, पण त्या भागामध्ये लाईटची अजिबात व्यवस्था नाहीये, रस्ता चांगला नाहीये। सगळीकडे रस्त्याची कामं झाली। मी आज तिथे जाऊन 2.5 वर्ष राहती आहे, पण आज सगळ्यात आमच्या भागापर्यंत या सोयी पोहोचलेल्या नाही, हे दुःख आहे। पण मला प्रकाशजी भागानगरे हा या भागातला माणूस असला तरी ही माणसं इतकी लाख मोलाची आहेत की ती त्यांचे फोन जाऊन या लोकांना सांगून ते आम्हाला सहकार्य देतील, हा आमचा विश्वास आहे, हा आमचा आनंद आहे। म्हणून मी आतापर्यंत काही बोलले नाही, कारण त्या भागामध्ये ही कामं झालेली नाही। मग आता येणाऱ्या निवडणुकीत मग तुमचा कल कोणत्या बाजूला आहे, कौल कोणत्या बाजूला आहे? आमचं भाजपलाच आहे, संग्राम भैया जगतापांना आहे, नंतर घड्याळालाच आहे। हे आम्हाला विश्वास आहे की हे लोक निवडून येणारच आहे। मुळातच या लोकांची जी डाऊन टू अर्थ समोरच्या ती जागा मिळाल्यानंतर
समोरच्या माणसाच्या काही ना काही अपेक्षा असतात, त्या आपल्याला ऐकून त्यातनं काही सोल्युशन काढायचं असतं. या लोकांचा आम्हाला अनुभव आहे, तोच आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच ते निवडून येते ही खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर मीडिया डेली न्यूज प्रतिनिधी सुनील गायकवाड, अहिल्यानगर.